चौथी पाचवीची मुलं सेक्स हा शब्द उच्चारून किंवा काही चुकून क्लिक क्लिक करत करत जे काही त्यांना बघायला मिळतं ते बघून आपण करून बघूयात मित्रमैत्रिणींमध्ये, असेही अनुभव आलेले आहेत. काही पालकांचं म्हणणं असं पण आहे की हो, जे समोर येतंय ते मुलांना बघू देत ना, आपण का थोपवायचं, कळू देत ना मुलांना पण काही गोष्टी. आपल्याला वाटतं की त्या कळू नयेत. सकाळी 8 ते रात्री 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही खोलीत बसून असतो, आमचं मूल समोर असतं, पण त्या मुलाशी आम्हाला बोलता नाही येत. शिक्षकाला काहीतरी ट्रेनिंग दिलं जातं ना, तसं ट्रेनिंग पालकांना एकूणच पालकत्वाचं नाही मिळत आपल्याकडे. ती अशी भीती आहे की 2 वर्ष गेली म्हणजे मुलाचं खूप काही नुकसान झालेलं आहे आणि ते आता पटकन भरून निघालं पाहिजे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या शिक्षण वेध या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. या सिरीजमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण शिक्षणाबद्दल विशेषतः प्राथमिक माध्यमिक म्हणजे शालेय शिक्षण जे आहे त्याच्याविषयी चर्चा करतोय. कोविड काळात त्यानं काय बदललं, काय घडतंय, कुठल्या ठिकाणी शिक्षण येऊन थांबलंय, कुठं जायला हवं, अशा सगळ्या मुद्द्यांचा आपण उहापोह करतोय. आधीच्या मुलाखतीत आपण हेही बघितलं की या सगळ्या इकोसिस्टीममध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आज माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी मी एका अर्थानं एका पालक प्रतिनिधींना बोलवलं आहे. मुलांसवे वाढताना हे जे पालक अभ्यास मंडळ गेले 8.5 वर्ष ज्या चालवत आहेत त्या स्मिता पाटील वळसंकर. नमस्कार. नमस्कार. मला त्यांच्याकडून हे समजून घ्यायचं आहे की पालकांना काय वाटतंय, ते मुलांकडं त्यांच्या या शिक्षणातल्या परिस्थितीकडं, कोविडकडं कसं बघतायत आणि कारण त्यांचंही काही असणार आहे. गेल्या 8 वर्षात त्यांनी वेगवेगळ्या असंख्य पालकांशी संवाद साधलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर हाच पहिला प्रश्न आहे की सगळे अँगल आहेत, शिक्षक काहीतरी म्हणतात, अभ्यासक काहीतरी म्हणतात, पण पालकांच्या मनात हा प्रश्न नक्की असेल की अरे हे काय चालू आहे किंवा 2 वर्ष कशी गेली, वेगवेगळे प्रश्न असतील. तुमचा एकूणातच आजूबाजूला पाहताना तुम्हाला काय दिसतंय, तुमचं आकलन काय आहे या सगळ्या पालकांच्या दृष्टिकोनात? मला दिसताना कायमच असं होतं की पालकांनी हे केलं पाहिजे, पालकांनी हे नाही केलं पाहिजे. तर बऱ्याचदा भूमिका अशी असते, बऱ्याच जी मांडणी होते त्याच्यामध्ये की पालकांना बहुतांश वेळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. तर असं काही नाही. मला असं वाटतं की कुठलीही बाजू कायम चांगली किंवा वाईट अशी नसते, तर त्याला ग्रे शेड्स असतात असं आपण नेहमीच म्हणतो. तर त्याप्रमाणे पालकांची पण काही बाजू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर. त्यामुळे पालकांनी हे केलं पाहिजे किंवा हे केलं नाही पाहिजे याहीपेक्षा हे आता सगळं झालेलं आहे जे कुणाच्याही हातात नव्हतं. जी अनपेक्षित परिस्थिती होते ती सगळी आपण शिक्षक म्हणून, शाळा म्हणून, पालक म्हणून आणि मुलं म्हणून या सगळ्याला आपण सामोरे गेलो आहोत. तर हे जे झालेलं आहे ते तर आपल्याला परत बदलता येणार नाही, पण या परिस्थितीचा धांडोळा घेऊन आपल्याला काय करता येईल पुढे, तर याच्यावर विचार करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. तर करोना काळ हा सगळा खूप अडचणींचा काळ होता. तर जसं आपण म्हणतो की पालक जेव्हा आपण होतो म्हणजे आईबाबा जेव्हा होतो तेव्हा पालक म्हणून आपलं तितकंच वय असतं जितक्या वर्षांचं आपलं मूल असतं. त्याप्रमाणे करोना आला तर हे सगळं एकदम आदळलं आपल्यावर, ज्याची आपल्या कुणालाही काहीही माहिती नव्हती आणि पुढे काय होणार आहे ही सगळी अनिश्चितता तर ही सगळी होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुलांचा विचार हा सगळे करताना दिसतात किंवा काही ठिकाणी केलेला दिसत नाही. तसाच मला असं वाटतं की पालकांच्या भूमिकेचा विचार पण केला पाहिजे की पालक या सगळ्याकडे कसे बघतायत किंवा कुठल्या कुठल्या परिस्थितीतनं गेले. म्हणजे आता मी विचार करताना किंवा आमच्या अभ्यास मंडळाचे पालक येतात तर त्याच्यामध्ये वस्ती पातळीवरचे पालक आहेत, शहरी पालक आहेत, ग्रामीण पालक आहेत. तर या सगळ्या पालकांचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत आणि करोना काळामध्ये प्रत्येकाची स्थिती पण वेगळी वेगळी होती. म्हणजे वस्ती पातळीवर असं होतं की जागेचीच टंचाई होती. म्हणजे करोना सगळीकडे पसरला आहे पण घरामध्ये भरपूर लोक आहेत आणि मग त्यांचे परत खाण्यापिण्याचे पण प्रश्न होते की नोकऱ्या गेल्या होत्या, जे रोजंदारीवर जातात किंवा घरगुती कामासाठी मदतनीस येतात, या सगळ्यांची कामं थांबली होती. त्यामुळे त्यांचे आर्थिक प्रश्न वेगळे होते. मध्यमवर्गीय पालकांमध्ये असं होतं की काही जणांच्या नोकऱ्या गेल्या, काही जणांची 70%, 30%, 50% अशी पगार कपात झाली.
आणि ग्रामीण भागात असंच एकूण रोजगार आणि या सगळ्याचे प्रश्न होते. तर या प्रत्येक पालकांचे प्रश्न वेगळे वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना तोंड जे द्यावं लागलं ते प्रत्येकाची परिस्थिती वेगळी होती. आर्थिक प्रश्न होते, अनिश्चितता होती, बऱ्याच घरांमध्ये जवळच्या लोकांचे मृत्यू झाले. म्हणजे काही घरात आई गेली, काही घरात बाबा गेले, काही घरांमध्ये जवळची माणसं, आजी आजोबा, काका मावशी मामा, सगळे नात्यातले लोक गेले, जवळची मित्रमंडळी गेली. तर या सगळ्यामध्ये खूप निराशा, भीती आणि भवितव्याचं भय, म्हणजे भविष्यकाळाची चिंता, तर ही सुद्धा पालकांमध्ये आहे. आणि आपल्याकडे या सगळ्याशी डील कसं करायचं हे ट्रेनिंग कुठेही दिलं जात नाही. म्हणजे समुपदेशन खूप जणांनी या काळामध्ये केलं. काही जणांनी पैसे घेऊन केलं, काही संस्थांनी किंवा काही व्यक्तिगत पातळीवर सुद्धा मोफत समुपदेशन अनेक जणांनी केलं. पण समुपदेशन घ्यायचं असतं हेच सुद्धा काही जणांना माहिती नाही आहे. आणि मग ह्या सगळ्या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीशी डील कसं करायचं आहे, तर ही मानसिकता बऱ्याच जणांची नाही आहे. तर त्यामुळे खूप समस्या आल्या. आणि आर्थिक मुद्दा हा खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे वस्ती पातळीवर अनेक जणांनी अन्नधान्य किंवा अगदी रोजचं जेवण नाश्त्यासकट पुरवलं सुद्धा. पण मध्यमवर्गीय लोकांमध्ये आर्थिक टंचाई आली तर अचानक आलेल्यामुळे या सगळ्यामुळे ताण वाढले. किंवा ज्यांचं वर्क फ्रॉम होम होतं, नोकरी चालू होती पण घरून काम करायचं, तर त्या कामाचे तास खूप होते. आणि जितकं मग लोक असं म्हणायचे की अरे जाऊन केलेलं परवडलं, पण इथला जो वेळ वाढला आहे, म्हणजे एक पालक असं म्हणाला की आम्ही दोघंही वर्क फ्रॉम होम करतोय, सकाळी 8 ते रात्री 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही खोलीत बसून असतो, आमचं मूल समोर असतं, पण त्या मुलाशी आम्हाला बोलता नाही येत किंवा खेळता नाही येत. मग ज्या घरांमध्ये आईवडील होते, म्हणजे पालकांचे आईवडील होते किंवा अशी काही व्यवस्था होती, तर तिथे मुलांना काहीतरी थोडा वेगळा वेळ घालवता आला. पण जिथे असं काही नव्हतं तर ते मूल एकटं पडलं. आणि मग त्या मुलामध्ये जो ताण येतो, कारण शाळा नसल्यामुळे मुलांचं मिसळणं बंद झालं बाहेर, मुलांचं खेळणं बंद झालं. जे आपण असं म्हणतो की पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक शिक्षणात महत्त्वाचं असतं की मुलाचं जितका अभ्यास महत्त्वाचा आहे तर तितकं इतर ॲक्टिव्हिटी त्यांनी करणं, हाताने काही कृती करणं महत्त्वाचं आहे, बोलणं महत्त्वाचं आहे, समवयस्क मुलांसोबत बाहेर खेळणं महत्त्वाचं आहे, मोकळ्या हवेत खेळणं हे इतकं महत्त्वाचं आहे मुलांच्या दृष्टीने. आणि हे सगळंच मधल्या या 2 वर्षामध्ये बंद झालं होतं. आणि मग मूल चिडचिडं होत होतं किंवा स्क्रीन टाईम अभ्यासासाठी म्हणून मोबाईल दिला आणि मग त्याच्यानंतर मूल गेम डाउनलोड, म्हणजे प्राथमिक शिक्षणातली मुलंसुद्धा, त्या वयातली मुलंसुद्धा गेम डाउनलोड करू शकत होती ना, अगदी विना तक्रार. आणि काही पालकांना त्याचं कौतुकही वाटत होतं की अरे काय, म्हणजे आपली मुलं किती टेक्नोसॅव्ही आहेत आपल्यापेक्षाही. पण याचे काही फायदे झाले, काही तोटे झाले. आणि या सगळ्याचे परिणाम आपल्याला पुढच्या काही काळामध्ये दिसणार आहेत. म्हणजे मुलांचा जे एकूण विकासाचे टप्पे आपण म्हणतो, शारीरिक विकासाचे असतील, मानसिक विकासाचे टप्पे असतील, म्हणजे मी शिक्षण या विषयाकडे बघताना फक्त सिलेबस आणि अकॅडमिक असा विचार न करता जीवन शिक्षण, तर जीवन शिक्षण बऱ्याचदा मिळालं पण आणि काही जणांचं थांबलं पण. तर हे सगळं या काळामध्ये झालेलं आहे 2 वर्षांमध्ये. आणि तो खूप महत्त्वाचा फरक होता या सगळ्यामध्ये. मला असं कधी कधी वाटतं की शाळेमध्ये शिक्षण झालं नाही मुलांचं, किंवा ऑनलाईनमध्ये काही मुलांना आवडत नव्हतं, शिकायलाच आवडत नव्हतं. हे काही मुलं मनापासून करायची, पण नंतर मुलांना कंटाळा यायला लागला त्या शिक्षणाचा. पण मला असं वाटतं की जीवन शिक्षण त्यांना काही बाबतीत मिळालं. म्हणजे घरी खूप मुलांनी पदार्थ करून बघितले, काही कृती केल्या, काही वस्तू बनवल्या स्वतः. म्हणजे यूट्यूब किंवा स्क्रीन टाईम आपण जो वाढला असं म्हणतो, त्याच्यामध्ये काही शिकायला पण मिळालं आणि बरेचसे तोटे पण झाले. तर या सगळं जे काही घुसळण झाली, तर त्याचे सगळे परिणाम आपल्याला या आता सगळ्या पुढच्या काळामध्ये दिसणार आहेत. या सगळ्यात एक मुद्दा हा असा येतोय की म्हणजे पालकांविषयी ज्याच्याबद्दल खूप चर्चा होती की मोबाईलला पूर्ण फ्रीडम दिला, तो एस्केप मेकॅनिझम म्हणून वापरला. पण दुसरी अशी चर्चा होती की अरे कित्येक पालकांकडे एक्स्ट्रा मोबाईलच नव्हता. त्यांनी स्वतःचा जी काही डिजिटल डिव्हाइस आहे, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, PC असेल, ते कुर्बान करून एक प्रकारे ते दिलं.
तर पालकांचा या 2 वर्षात एकूणातच अचानक झालेलं जे डिजिटलायझेशन आहे त्याच्याकडे काय दृष्टिकोन होता बघण्याचा आणि तो नक्की सापडलेला का त्याचा मर्म पालकांना? नाही वाटत मला असं की ज्या पालकांमध्ये काही अवेअरनेस आहे की जाणीवपूर्वक पालकत्व ज्यांनी स्वीकारलं आहे तर अशी खूप मोजकी मंडळी आहेत. पण त्याच्या म्हणजे इथे पुन्हा आर्थिक स्तराचा मुद्दा येतो. म्हणजे काही घरांमध्ये नवीन मोबाईल घेऊन दिले गेले, आयपॅडसुद्धा घेऊन दिले गेले मुलांना किंवा एक्स्ट्रा लॅपटॉप उपलब्ध करून दिला. पण जिथे आर्थिक स्थिती कमी आहे, ग्रामीण भाग आहे किंवा वस्ती विभाग आहे, तिथे घरातल्या फक्त एकाचकडे मोबाईल होता, तो डिव्हाइस होता. आणि मग समजा बाबाकडे, पुरुष पालकाकडे तो डिव्हाइस होता आणि पुरुष पालक जेव्हा कामासाठी बाहेर गेला तर त्या मुलांचं जे काही ऑनलाईन शिक्षण होतं ते सुद्धा झालेलं नाही आहे. म्हणजे जे काही शाळेने उपलब्ध करून दिलं आहे किंवा शासनाचे बरेच कार्यक्रम होते तर ते कार्यक्रम मुलांना नाही बघायला मिळाले. अंगणवाडीच्या लेवलला पण शासनाने काही कृती कार्यक्रम दिले होते, पण मुलांना त्या कृती बघता नाही आल्या. कारण जेव्हा पुरुष पालक किंवा बाबा घरी जेव्हा येईल रात्री तर तेव्हा ते बघायला मिळणं आणि मग तेवढा वेळच नव्हता. बरं, त्या घरांमध्ये परत 2-2, 3-3 जर मुलं असतील तर ते प्रत्येकाला तो वेळ मिळणं हेही अवघड होतं. त्यामुळे त्या पातळीवर जर विचार केला, आर्थिक स्तराच्या पातळीवर जर विचार केला तर त्या मुलांना तेवढं एक्सपोजर नाही मिळालं जितकं मिळायला पाहिजे होतं. किंवा जे थोडंफार काहीतरी शिक्षण त्यांना, आपण सगळंच म्हणूयात, शिक्षण म्हणजे फक्त शाळेतलं असं नाही तर बाकीची मुलं जी यूट्यूब बघून किंवा काही सर्च करून असं काही करत असतील, शिकत असतील तर ते तसं काही झालेलं नाही या पालकांच्या बाबतीत. आणि मग त्या पालकांना खूप भीती आहे की अरे आपलं मूल खूप मागे पडलं. कारण पालक कुठल्याही स्तरातले असतील तरी आपलं मूल पुढे जावं, आपण ज्या आत्ता स्थितीत आहोत तर ती स्थिती आपल्या मुलाची नक्की नको. त्याचा आर्थिक स्तर किंवा बाकी सामाजिक स्तर हा आपल्यापेक्षा उंचावला गेला पाहिजे असं सगळ्या स्तरातल्या पालकांना वाटतं. त्यामुळे या पालकांची एन्झायटी आहे, तशीच ग्रामीण भागातल्या पालकांची आहे आणि शहरी भागातल्या पालकांची पण एन्झायटी आहे की डिजिटलची भीती पण आहे. ज्या मुलांना खूप एक्सपोजर मिळालं आहे तिथे डिजिटल माध्यमाची पालकांना खूप भीती आहे. कारण मुलांनी या काळामध्ये नको नको ते पण पाहिलेलं आहे. म्हणजे 4वी-5वीची मुलं सेक्स हा शब्द उच्चारून किंवा काही चुकून क्लिक करत करत जे काही त्यांना बघायला मिळतं तर ते बघून आपण करून बघूयात मित्रमैत्रिणींमध्ये असेही अनुभव आलेले आहेत. आणि त्याच्याशी मग कसं डील करायचं पालक म्हणून, किंवा आपण जे म्हणत होतो की 9वी-10वीच्या टप्प्यावर जे काही होतंय तर ते 3री, 4थी, 5वीच्याच मुलांसोबत होतंय. मग याकडे कसं बघायचं? आणि मग ते मोबाईलमुळे झालं किंवा स्क्रीन टाईममुळे झालंय म्हणून स्क्रीन टाईमच अजिबात द्यायचा नाही अशी पण काही टोकाची भूमिका काही पालकांनी घेतली. तर त्याचं एक की हां इतका वेळ आपण देऊयात, त्याचं काहीतरी मॉनिटरिंग आपण करूयात, तर असं खूप कमी पालकांमध्ये आढळलं. आणि मग ती भीतीच की अरे हे बघितलं की हे, पण हा रेटा थोपवता येत नाही ना. म्हणजे असं की एक ट्रेंड असा पण आहे, काही पालकांचं म्हणणं असं पण आहे की हो जे समोर येतंय ते मुलांना बघू देत ना, आपण का थोपवायचं, कळू देत ना मुलांना पण काही गोष्टी. आपल्याला वाटतं की त्या कळू नयेत, पण कळल्या तरी असं काही फार फरक पडत नाही. आपला जर संवाद असेल मुलांसोबत तरी असं काही फरक पडत नाही असंही काही पालकांना वाटतं. पण हे प्रमाण परत किती आहे हे कायम तपासलं पाहिजे. तर हे प्रमाण कमी आहे. म्हणजे जाणीवपूर्वक मुलासोबत वेळ घालवायचा आहे म्हणून काही कृती करणं, काही ॲक्टिव्हिटी करणं, मुलांसोबत गप्पा मारणं, त्यांच्यासोबत गाणी गोष्टी हे करणं किंवा खेळणं मुलांसोबत, गटांनी चर्चा करणं, असे सगळे जे काही ऑप्शन्स आहेत हे सगळे पर्याय खूप कमी पालकांना माहिती आहेत. जिथे जगण्याचाच रेटा इतका वाढला आहे, म्हणजे नोकऱ्या टिकवायच्या आहेत, ज्यांना नाही आहेत त्यांना मिळवायच्या आहेत, खूप जणांची कामं गेली आहेत ती मिळवायची आहेत, किंवा आता या सगळ्या काळात जे काही नुकसान झालं ते भरून काढायचं आहे. तर ही सगळी स्पर्धा आहे जी आधी होती आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणजे आपण जर बघितलं आता तर सगळ्याचे रेट्स प्रचंड वाढलेले आहेत बाहेर. म्हणजे महागाई पण त्याच प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे व्हॅनवाले काका जर असतील तर ते आधी काही पैसे घेत असेल तर त्यांनी पटकन 500-600 रुपये वाढवून टाकलेत एकदम. आणि ज्या घरात 2 मुलं आहेत
त्यांच्या दृष्टीने 1000-1200 रुपये एकदम वाढणार आहेत. म्हणजे असं थोडं 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 करत ही सगळी महागाई वाढलेली आहे. ते म्हणतात आम्ही काय करू, आमचा CNG चा दर वाढलेला आहे. तर ह्या सगळ्याशी डील करताना परत डिजिटलचे धोके, तर हा अवेअरनेस खूप कमी पालकांमध्ये आहे. मग नकोच, द्यायलाच नको. म्हणजे खरं तर स्क्रीन टाईम हा लिमिटेड दिला तर खरंच फायदे आहेत मुलांचे. आणि आता तर शाळा जेव्हा सुरू होतील तर तेव्हा मुलांचा आपसुकच स्क्रीन टाईम कमी होणार आहे. पण याच्यामध्ये मला पालक म्हणून जाणवलेली एक गोष्ट आहे की मुलांमध्ये प्रचंड एन्झायटी वाढली आहे. म्हणजे मी काही मुलांना, नात्यातल्या मुलांना एकत्र करून गप्पा मारायच्या, सगळ्या वयाच्या मुलांना ठराविक कालावधीनंतर वगैरे असं सुरू केलं होतं. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलं गेम डाउनलोड करतायत आणि ते खेळतायत आणि त्यांना समजा आपण सांगितलं की नाही आत्ता नाही करायचं आहे आपण, तर असं सांगितल्यावर मुलं ऐकत नाही आहेत अजिबात. आणि मग समजा मोबाईल काढून घेतला, आपण जर ठाम राहिलो आणि मोबाईल काढून घेतला तर मुलं हिंसक होतात. हा पण अनुभव मी घेतलेला आहे. आणि असाच अनेक पालकांना हा अनुभव आला आहे की मुलांना नाही सहन होते त्यांच्या हातात मोबाईल नाही दिसत. तर हे का होतं आहे, तर पुन्हा पालकांचंच अनुकरण. म्हणजे आपण सुद्धा सतत जर मोबाईलमध्ये व्यस्त असू, काम सोडून आपण करत असू, टाईमपास करत असू, तर हा मुलांपर्यंत पोचतो आणि मुलं अनुकरण करतात. आणि मग मुलांमध्ये हे जे वाढतं नैराश्य आहे किंवा आता काय माझ्याशी बोलायलाच कोणी नाही आहे, ज्या घरामध्ये फक्त आईवडील आणि मूल अशी जेव्हा स्थिती होती तर तेव्हा पालकांना हे सगळं करायचं, घरातली कामं करायची, बाहेरची करायची, हा सगळा ताण सोसायचा की मुलाशी गप्पा मारायच्या. तर तिथे पालक कमी पडलेले आहेत. मग काय होतं, घे मोबाईल घेऊन बस बाबा, मला डोक्याला आत्ता शांतता दे, असं होतं. आणि मग त्याच्यात जो स्क्रीन टाईम वाढला तर त्याचे बरेचसे परिणाम आपल्याला आगामी काळामध्ये दिसणार आहेत. काही पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले की आपण गप्पा मारू, चर्चा करू, किंवा वाईट एखादी गोष्ट बघितली तरी त्याच्यावर पण आपण बोलू शकतोच मुलांशी. तर हा अवेअरनेस खूप कमी पालकांमध्ये आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमाकडे या सगळ्या अँगलनी बघता यायला हवं आणि पालकांच्या दृष्टिकोनातनं पण बघता यायला हवं. याच्यात मला आई पालकाचा सुद्धा मुद्दा मांडायचा आहे की आई पालकांवर मधल्या काळात खूप ताण पडला. म्हणजे अनेक घरांमध्ये पुरुष पालक काही काम करत नव्हते आणि मग आई पालकांनी अभ्यासाचं पण बघायचं, शाळेचं पण बघायचं. ती जर काम करणारी असेल, नोकरी करणारी किंवा करिअर करणारी असेल तर ते पण ताण सांभाळायचे आणि घरातली वाढती कामं, कारण मुलं सतत सगळी माणसं एकत्र होती आणि या सगळ्या माणसांमध्ये खायला पण त्यांना वेळोवेळी लागायचं, तर ते सतत बनवायचं. परत मदतनीस नसल्यामुळे ती कामं पण सगळी स्वच्छतेची करायची किंवा बाकी सगळी कामं, याच्यामध्ये आई पालकाचा ताण खूप वाढलेला होता मधल्या काळामध्ये. आणि मग खूपदा असं व्हायचं की अरे बाबा तू मोबाईल घे आणि बस. हे जे सगळं आहे ते खूप कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर आहेत. पण यातला मला एक इंटरेस्टिंग मुद्दा असा वाटला की पालकत्व सजग असायला पाहिजे, म्हणजे प्रश्न निदान सोडवण्याच्या दिशेनं जाता येईल. पण आपण मुलाखतीच्या आधी बोलत होतो की आधी मुळात पालकत्व म्हणजे काय ते डेव्हलप करायचं असतं, ह्याचीच फारशी जाणीव नाही आहे का समाजात. आणि म्हणून मग माझा प्रश्न असा आहे की नक्की पालकत्व म्हणजे काय, ते डेव्हलप करता येतं का आणि त्याची प्रोसेस काय असते. मला असं कायमच वाटतं की लग्न आणि पालकत्व या गोष्टी आंधळेपणाने करायच्या नाही आहेत. पण दुर्दैवानं आपल्याकडे अजून तसं नाही आहे. प्रमाण आहे त्याचं पण खूप कमी आहे की हो योग्य वय आलं की लग्न करायचं आणि लग्न झालं की आपोआपच मूल जन्माला घातलंच पाहिजे ना लग्न झाल्यावर, असं अजून सगळ्या स्तरांमध्ये हा विचार आहे. पण आपण एक मूल जन्माला घालतो किंवा एक मूल आपल्या घरात येतं कुठल्याही माध्यमातनं, तर त्यावेळेला ते मूल व्यवस्थित वाढणं, एक पिढी आपण समाजाला देत असतो. तर ती पिढी कशी जास्तीत जास्त चांगली हे परत काय म्हणजे कुठल्या अर्थाने चांगली, व्यक्तीचा अपेक्षा आहे परत चांगली हा शब्दसुद्धा. पण तरी आपल्या परीने प्रयत्न करणं, त्या मुलाचा आर्थिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक स्तर उंचावणं, सामाजिक स्तर उंचावणं, एम्पथी मुलामध्ये निर्माण करणं, संवेदनशीलता निर्माण करणं, तर हे सगळं पालकांनी केलं पाहिजे. म्हणजे कायम असं वाटतं की आपण आपल्यासोबत काही लोकांचं नक्की भलं केलं पाहिजे अनेक अर्थांनी. आणि आपलं मूल अनेक नात्यांमध्ये संवादच नसतो. आपल्या लक्षात येतं की वाढीच्या काळामध्ये ज्या काही घरामध्ये गोष्टी घडतात
तर तिथे संवाद थांबतो आणि मग अनेक वर्ष बाप आणि मुलगा बोलत नाही किंवा आई आणि मुलाचा खूप हे झगडा असतो. तर असं आपण अनेक घरांमध्ये बघतो. तर मला असं वाटतं की पालकत्व ही डोळसपणे स्वीकारण्याची संकल्पना आहे. म्हणजे आईबाप सहज होता येतं, पण पालक होणं फार अवघड असतं. तर मला असं वाटतं की त्याचा अभ्यास केला पाहिजे सातत्याने. त्या अभ्यास केला पाहिजे म्हणजे काय, सतत फक्त पुस्तकं पालकत्वाची घेऊन वाचन असं नाही, तर तुम्ही अनेक लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, अनेक चांगली चांगली कामं बघितली पाहिजेत, भरपूर बोललं पाहिजे, खूप चांगलं ऐकलं पाहिजे, खूप चांगलं वाचलं पाहिजे, खूप चांगलं बघितलं पाहिजे, खूप चांगलं अनुभवलं पाहिजे. तर या सगळ्या स्तरांवर आपण जेव्हा पालकत्वाचा विचार करू तेव्हा आपलं पालकत्व जास्तीत जास्त सोपं होईल. मी असं म्हणणार नाही की, मी असा दावा अजिबात करणार नाही की हे सगळं करून तुम्ही एका झटक्यात सगळे प्रश्न सोडवू शकाल, असं नाही. हे सगळं करताना सुद्धा रोजचं समोर जे येतं आपलं मूल, तर प्रत्येक मूल हे वेगळं असतं. त्यामुळे प्रत्येक मुलाचे जे काही अडचणी असतील किंवा वेगळे वेगळे पैलू असतील, तर ते सगळे रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येत असतात. तर त्याच्याशी डील करणं तुलनेने सोपं होतं. त्यामुळे पालकत्वाचा अभ्यास नक्की केला पाहिजे असं मला वाटतं, की जाणीवपूर्वक मला पालक व्हायचं आहे आणि माझं पालकत्व आणि म्हणजे माझं पालकत्व ज्यांनी स्वीकारलं माझ्या आईबाबांनी, तर ती पिढी, माझी पिढी आणि आत्ता माझ्या मुलांची पिढी, तर याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो अवकाश जो आहे तो मुलांना पण दिला पाहिजे, स्वतःला पण दिला पाहिजे आणि आपल्या आधीच्या पिढीला पण दिला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे खूप घरांमध्ये असं लक्षात येतं की जो संघर्ष आहे तर तो आईवडील, मुलं आणि त्यांची मुलं म्हणजे नातवंड, त्या नातवंड आणि आजी आजोबांमध्ये पण संघर्षांचे वेगळे मुद्दे आहेत आणि आईवडील आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये संघर्षाचे मुद्दे आहेत. त्याचे परिणाम या पिढीवर, पुढच्या पिढी, तिसऱ्या पिढीवर दिसणं असं पण आहे. काही ठिकाणी आजी आजोबांवर खूप काम करावं लागतं, कारण त्यांचा ते पिढीतलं जे अंतर आहे ते खूप आहे. आणि मग काही ठिकाणी ते आजी आजोबा खरंच जाणीवपूर्वक समजून घेताना दिसतात की काय केलं पाहिजे नक्की. म्हणजे माझ्याकडे जेव्हा अभ्यास मंडळात येतात किंवा समुपदेशनासाठी येतात, तर आजी आजोबासुद्धा म्हणतात की आम्ही काय बदल केला पाहिजे. तर हे मला खूप चांगलं लक्षण वाटतं. पण हे प्रमाण पुन्हा किती आहे, तर खूप कमी प्रमाण आहे. आणि या कोरोना काळामध्ये त्यांचंसुद्धा खूप नुकसान झालं ना, सगळ्याच अर्थाने सगळं बदललं गेलं. त्यामुळे त्यावेळेलासुद्धा एकमेकांशी वागण्याची काय पद्धत होती, म्हणजे कितीही चांगला विचार केला तरी सतत एकत्र राहण्याचा जो ताण आला होता, तर त्या सगळ्या ताणाचे परिणाम दिसतातच ना. तर तेव्हा हा सगळा विचार करणं मला खूप गरजेचा वाटतो पालक म्हणून आपण. आणि मग कुणी करायचा, जे शहाणे असतात त्यांनी विचार करायचा. त्यामुळे आपल्याला आपल्या आधीच्या पिढीला पण समजून घ्यायचं आहे, आपल्या पुढच्या पिढीला पण समजून घ्यायचं आहे. तर एका अर्थाने आपण पालकच आहोत ना. आपण आता या वयात, म्हणजे माझ्या वयाचे जे पालक आहेत ते या वयातले आहेत की ज्यांनी वृद्धांचं पालकत्व पण आत्ता आपल्याकडे आहे आणि आपल्या पुढच्या पिढीचं पण आहे. तर हे सगळं करताना आपल्याला मदत घ्यावीशी वाटली कुणाची, तर खरंच नक्की घ्यावी आणि आपण अपडेट असावं मला असं वाटतं. पण समजा हे नाही झालं तर मला काही येतच नाही आहे किंवा अरेच्छा मग मी काही हे केलं नाही, तर हा गिल्ट पण घेण्याची गरज नाही असं मला वाटतं. की कायम असं की अरे तुम्ही हे कसं काय करत नाही, की असं कसं काय विचार करतात बाबा पालक, असंही काही जण म्हणताना दिसत जातात. तर मला असं वाटतं की माणूस म्हणून आपण तो अवकाश पुढच्या पिढीला दिला पाहिजे, आधीच्या पिढीला दिला पाहिजे, तसाच तो तितकाच स्वतःलाही दिला पाहिजे की हो माझ्याकडनं पण पालकत्वाच्या चुका होणार आहेत, त्या चुकांमधूनच मी शिकणार आहे. कारण मी समजा 5 वर्षाचं माझं मूल असेल किंवा 10 वर्षाचं असेल, 15 वर्षाचं असेल, तर मी पण तितक्याच वयाचा पालक असतो ना. त्यामुळे असं कसं झालं हा सगळा गिल्ट किंवा खूप ताण न घेता सुद्धा आपल्याला अनेक जणांशी गप्पा मारून, वेगवेगळ्या चांगल्या कार्यक्रमांना जाऊन, चांगलं ऐकून वाचून आणि असे काही छोटे छोटे गट सगळीकडे निर्माण करून आपण ते शेअरिंग करू शकतो आणि छान शिकू शकतो, आपण समृद्ध होऊ शकतो आणि याचा फायदा नक्कीच मूल वाढवताना आपल्याला होऊ शकतो. हे सगळे विचार एका बाजूला हे करायला पाहिजे, कित्येकांना ते कळतही असेल. आणि दुसऱ्या बाजूला आधीच्या प्रश्नात तुम्ही जो मुद्दा मांडलात की पालकांच्याच अँझायटी,
की माझं मूल मागं राहिलं तर काय, किंवा माझं मूल मागं पडलंय, आणि ह्याच्यात कदाचित कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो. एका बाजूला मला पटकन त्याला मार्कांच्या रेसमध्ये आणायचं आहे, मग पुढचे त्याच्या टप्प्यानुसार जे काही पुढच्या गोष्टी असतील ते करायचं, आणि दुसऱ्या बाजूला हा सगळा सांगोपांग विचार करायचा. तर ह्या कॉन्फ्लिक्टकडे पालक आता कसं बघतात? म्हणजे मला दिसताना असं दिसतंय की पालक मधली वर्ष वजाच करत नाही आहेत आयुष्यातनं. म्हणजे शिक्षणाच्या पातळीवर विचार केला किंवा प्री प्रायमरी जी मुलं आहेत तर ती बोलू शकत नाही आहेत. म्हणजे काही सांगायचं आहे शाळेत शिक्षकांना किंवा कुणाला, कारण ती भाषा जी सतत बोलली गेली पाहिजे, कानावर पडली पाहिजे. आपण असं म्हणतो की ऐकण्यानी बोलण्यानी भाषा वाढते किंवा त्याचा विकास होतो त्या बुद्धिमत्तेचा. तर असं खूप घरांमध्ये घडलेलं नाही आहे. त्यामुळे आता जेव्हा मूल शाळेत जातं ना तर त्या मुलांना आपल्याला नक्की काय सांगायचं आहे तर हे बोलताच येत नाही आहे. आधीच मुलांची भाषा ही म्हणजे तो विकास झालेला नसतो, कारण सतत बोलून ऐकून जो विकास होतो आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांच्या तेवढी कपॅसिटी नाही आहे ना व्यक्त करण्याची. अजून मूल शिकतंय, अजून ते सगळं तयार होतंय. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये मुलांना व्यक्त करता येत नाही आहे. तर हा काळ गृहीतच धरला जात नाही आहे अनेक पालकांच्या बाबतीत. तर पालकांना असं वाटतं की हां हे सगळं म्हणजे कोरोना काळ गेला आता, तर आता जर माझं मूल पहिलीत होतं आणि आता ते चौथीत जाणार आहे किंवा तिसरीत जाणार आहे, तर मधली 2 वर्ष ही जी गेली आहेत सगळ्या अर्थाने काही नुकसान झालं आहे, काही फायदा झाला आहे, तर पालक त्या गेलेल्या काळाचा विचार करत नाही आहेत. पालकांना असं वाटतं की नाही म्हणजे आता ही 2 वर्ष म्हणजे प्रचंड महत्त्वाचा काळ मुलाच्या आयुष्यातनं गेलेला आहे, म्हणजे आपल्याही आयुष्यात बदल झालेला आहे हे पालकांना कळतंय. पण मग त्यांच्या अपेक्षा पण अशा वाढल्यात की मग समजा मुलाला लिहिता येत नाही आहे तर मुलाला लिहायला आलंच पाहिजे. जे विकासाचे माइलस्टोन आपण म्हणतो तर ते सगळे आता असे आले पाहिजेत पटपट, असं खूप पालकांचं आहे. मग ते प्रेशर शाळेवर आणतायत, शिक्षकांवर आणतायत आणि मुलांनाही देत आहेत आणि स्वतःवरही देत आहेत की हे कसं आता कसं करता येईल. म्हणजे तो गोंधळ सगळा आहे. तर तो गोंधळ खूप पालकांना हँडल करता येत नाही आहे. आणि ती अशी भीती आहे की आता 2 वर्ष गेली म्हणजे मुलाचं खूप काही नुकसान झालेलं आहे आणि ते आता पटकन भरून निघालं पाहिजे. म्हणजे हा काळ मी मगाशी म्हटलं तसं तो अवकाश स्वतःला दिला पाहिजे जो वागण्याच्या स्तरावरचा आहे. तसंच कोरोनामुळे जी निर्माण झालेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दलचा विचार करून हा अवकाश आता मुलांना पण दिला पाहिजे, शिक्षकांना दिला पाहिजे, स्वतःला दिला पाहिजे, शाळेला दिला पाहिजे. आणि मग पालकांना असं वाटतं की आता काय म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत काही जणांना एकूण वागण्याचेच प्रॉब्लेम्स आहेत की खूप घटस्फोटांचं प्रमाण पण या काळामध्ये वाढलं. असं जे सर्वेक्षण झालं त्याच्यामध्ये काही समुपदेशकांनी केलं होतं तर त्याच्यामध्ये पण असं जाणवलं की या काळात भांडणांचं प्रमाण वाढलं, घटस्फोटांचं प्रमाण वाढलं. तर त्याची कारणं अनेक आहेत. म्हणजे एकच कारण असं काही कारण असं सांगता येत नाही आपल्याला. तर अनेक कारणं आहेत. पण या सगळ्याकडे बघताना तो मोकळा वेळ देणं, मोकळा वेळ म्हणजे विचारांसाठीचा मोकळा वेळ, कृतीसाठीचा मोकळा वेळ देणं हे खूप गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये. की हो पटकन आपल्याला पहिलीत थांबलेलं मूल लगेचच 2 वर्ष जाऊन तिसरीचं होणार नाही आहे, चौथीचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही आहे किंवा तिथं ज्या काही स्टेजेसमध्ये थोडं फरक झालेला आहे तर तो फरक लगेच भरून काढला जाणार नाही आहे हे पालकांना नाही लक्षात येते. आणि त्यामुळे मग असं पण निरीक्षण आहे की आधी जे पालक जे बघत नव्हते जाऊन शाळांमध्ये तर ते आता वारंवार भेटी देत आहेत शाळांना. आणि मग हे कसं आलं नाही, हे कसं येत नाही, कारण खूप मुलांचा ना लिहिण्याचा कंटाळा या काळात प्रचंड वाढलेला आहे. की काही मुलांना प्रत्यक्ष शाळेत जायचं आहे आणि काही मुलांना जायचं पण नाही आहे, कारण मग परत सुरू होईल ना ते. तिची एक चौकट होती की या वेळेला इतक्या वाजता उठायचं आहे, इतक्या वाजता आवरायचं आहे आणि मग शाळेत जायचं आहे, अभ्यास करायचा आहे, घरी येऊन मग रुटीन जे होतं ते सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. मुलांची झोप डिस्टर्ब झालेली आहे. खूप ठिकाणी जागरणं मुलांची होतात, मग मुलं सकाळी उठत नाहीत लवकर आणि मग काही मुलांना आता शाळेत जायलाच नको वाटतंय. आणि मग याच्याशी डील करणं पालकांना प्रचंड अवघड जाते की सगळी
चौकट बिघडलेली आहे, रुटीन बिघडलेलं आहे सगळं, की वेळ, आणि खूप पालकांना असं वाटत असतं ना की ठक ठक ठक, यावेळेला हे झालं पाहिजे, यावेळेला हे झालं पाहिजे, यावेळेला हे झालं पाहिजे. आणि काही पालक अत्यंत उदासीन असतात की वाढतंय मूल तसंच. तर असे पालकांचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यानुसार मग पालकांचं मुलासोबतचं वागणं बदलतं. आणि याच्यामध्ये पालक दोषी आहेत असं मला कधीच वाटत नाही, कारण त्यांना जे अनुभव येतात, त्यांचं जे वाढणं आहे, ते ज्या परिस्थितीत वाढले किंवा आत्ता त्यांच्यासमोर जी परिस्थिती आहे, ते ज्या परिस्थितीला तोंड देतात, या सगळ्यात तर ते पण हळूहळू शिकतात. त्यामुळे त्याच्यानुसार त्यांचं मुलांसोबतचं वागणं आहे. आणि हे सगळं जेव्हा ही चौकट राहिलेली नाही आत्ता, तर ती आत्ता परत निर्माण करणं, परत ते रुटीन बसवणं हे पालकांसाठी खरंच अवघड आहे. आणि मग मुलं काही काही ऐकतच नाही आहेत अजिबात, किंवा काही पालकांना असं वाटतं की अरेच्या कसं उठवायचं ना, झोपच पूर्ण झालेली नाही आहे, तर आपण काय कसं त्याला बळजबरीने उठवायचं, असं पण काही जणांना वाटतं. पण हे सगळं हळूहळू बदलत जाणार आहे. म्हणजे कुठलाही बदल, कुठलाही आपल्याला हवा तो फरक कुठल्याच बाबतीत आणि कुठल्याच काळामध्ये पटकन होत नसतो. आणि हा काळ तर खरंच खूप महत्त्वाचा आणि खूप प्रकारचे परिणाम घडवणारा काळ होता. त्यामुळे तिथे थोडंसं थांबून आपण स्वतः शांत होणं आणि आपली एन्झायटी पुढच्या पिढीत न पसरवणं, तर हे पालकांना आता शिकण्याचीच गरज आहे असं मला वाटतं, कारण हे कौशल्य आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे खरं तर 12वी नंतर गॅप इयर खूप लोक घेतात. इंजिनिअरिंग किंवा अंडर ग्रॅज्युएट नंतर UPSC करायला, गेट करायला, कॅट करायलाही गॅप इयर माझ्या खूप मित्रांनी घेतल्याचं मी बघितलेलं आहे. मग अशा वेळेला आत्ता ज्या कुठल्या इयत्तेत त्यांचं पाल्य होतं, 2 वर्षानंतर तिथं घालायच्या ऐवजी एखाद्या वर्षाचं गॅप इयर घेऊन एखाद्या खालच्या इयत्तेत घालून मग त्या मुलाला ग्रो होऊ देणं, मुलाला मुलीला ग्रो होऊ देणं, हे जास्त संयुक्तिक नव्हतं का? पालकांनी ते केलंय का वेगवेगळ्या सोशल प्रेशर्समुळे ते करायचं टाळलंय? फार अपवादाने असं झालेलं आहे की माझ्या मुलाला आत्ता म्हणजे ही 2 वर्ष अशीच गेलेली आहेत आणि जितक्या संकल्पना समजायला हव्यात, आत्ता आपण अभ्यासाच्या बाबतीत बोलतोय की ज्या काही संकल्पना समजायला हव्यात तर त्या पुरेशा स्पष्ट झालेल्या नाही आहेत. आणि तो सगळ्याचाच वेग खूप कमी आहे, लिहिण्याचा असेल, आकलनाचा असेल, तर हे सगळं कुठेतरी खूप अलीकडच्या टप्प्यावर आहे. आणि समजा मूल 4थीत जाणार आहे किंवा 3रीत आहे, तर 3रीच्या टप्प्यावर जे जे काही आहेत पातळ्या, की शैक्षणिक पातळी जी आहे त्यात प्रत्येक कौशल्याची, तर तितकं त्या पातळीवर आपलं मूल नाही आहे, तर मग आपण आधीच्याच इयत्तेमध्ये बसूयात. तर असं अगदी कमी पालकांना असं वाटतं आणि त्याप्रमाणे ते करतात. बऱ्याचदा पालकांची तयारी असते पण शाळा नाही करू देत तसं, कारण त्याचे काही तांत्रिक मुद्दे आहेत. तर त्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये आता आपण जायला नको, पण मग शाळाच म्हणतात की नको, काहीतरी मग तुम्ही खाजगी ट्युशन्स लावा, काहीतरी मदत घ्या, आणि मग नको असं करायला मुलांना, तुम्ही त्याच आहे त्या इयत्तेत नको. मग काही जण सामाजिक प्रेशर, की अरे बरोबरची मुलं मुली किंवा भावंड नात्यातली ती आहेत आणि मग हा आपलं मूल कसं काय डील करेल किंवा मी कसं काय डील करू, अरे मागच्या वर्षीच 5वीत होता ना, मागच्या वर्षी 3रीत होती ना, आता परत 3रीत. याचा माझा विचार नक्की झालाय का की हो का मी हा निर्णय घेतलाय. तर हे सगळं सामाजिक प्रेशर पण आहे. मुलं एकमेकांसोबत, आपलं मूल मग सफर होईल का, त्याच वयाची जर मुलं आजूबाजूला आहेत आणि आपण आधीच्याच इयत्तेत बसवलं तर त्याचे परिणाम काय होतील, त्याला मी खंबीर आहे का तोंड द्यायला, तर हे पण कारण आहे. आणि त्यामुळे आणि सरसकट असं पण होणं शक्य नाही ना शासनाच्या पातळीवर वगैरे पण, की सगळ्याच मुलांना परत त्याच इयत्तेत बसवणं. तर ते सगळेच बाकीचे तांत्रिक मुद्दे पण आहेत, पण मला नाही वाटत की हे असं संयुक्तिक होतं. म्हणजे मला असं वाटतं की हो, हळू सगळं दुरुस्त करता येईल. म्हणजे जे काही असं आपल्याला वाटतं की बिघडलंय म्हणून, म्हणजे मला असं वाटतं की जर अकॅडमिकच विचार केला तर मे बी बिघडलेलं वाटू शकतं, पण मला असं वाटतं की मुलं या काळात जे शिकली ना, तर ते सुद्धा खरंच खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे भावनांचं समायोजन काही घरांमध्ये मुलं शिकली, किंवा आर्थिक परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचे हे पण काही मुलं शिकली, काही मुलं घरातली कामं शिकली. तर हे शिक्षण पण
खूप महत्त्वाचं आहे, जे त्यांना रोज शाळेत जाऊन मिळालं नसतं. कारण काहीच शाळा मुलांना जीवन शिक्षण देतात. बाकी बहुतांश शाळांमध्ये उपक्रम देणं, रोजचा सिलॅबस जो आहे तो पूर्ण करणं आणि एकच विषय असेल तर त्याला अनेक विषय स्पर्श करू शकतात, अनेक अंगांनी तो विषय शिकवला जाऊ शकतो, हे अजूनही बहुतांश शाळांमध्ये माहिती नाही आहे. आणि मग जे साचेबद्ध जे शिक्षण होतं तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं देऊन बघूयात मुलांना, अनुभवाच्या पातळीवर किंवा शिक्षणाच्या पातळीवर, असं काहीच शाळांमध्ये केलं जाताना दिसतं आणि काहीच पालक ते जाणीवपूर्वक करताना दिसतात. बाकी सरसकट असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण हे असं न होताही मुलं या काळामध्ये खरंच खूप शिकली आहेत. म्हणजे काही बघून शिकली आहेत, काही स्वतः करून शिकलेली आहेत. तर मला असं वाटतं की हे जीवन शिक्षणसुद्धा करोना काळातलं मुलांचं खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे मुलं अजिबातच काही शिकली नाहीत असं मला नाही वाटत. त्यामुळे आपण कशावर हे जोडायचं की आधीच्या इयत्तेत बसवणं हे फक्त अकॅडमिक म्हणून आपण विचार करायचा, की मूल आत्ताच्या वयापेक्षाही जे शिकलं असतं त्याच्याहीपेक्षा अनेक पुढच्या वयाचं शिक्षण त्यांनी या 2 वर्षात घेतलं आहे. त्यामुळे मूल पुढच्या टप्प्यावर पण गेलेलं आहे जीवन शिक्षणाच्या बाबतीत. तर त्याचा विचार करायचा का आपण? तर तो करूयात असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये परत हा मुद्दा आहेच आहे की मूल जे क्रिएटिव्ह होतं, स्क्रीन टाईमचा असा पण बदल झाला, फरक झाला की समजा मुलाला असं वाटत असेल की आपण स्वतः काहीतरी स्वयंपाकाच्या कृती करून बघायच्यात, तर आत्ता मुलं काय करतात, तो इतका प्रभाव झालेला आहे की मुलं असं म्हणतं की जे स्वतः काही करू पाहत होतं किंवा स्वतः काही वस्तू बनवू पाहत होतं, काही शिकू पाहत होतं किंवा शांत बसून विचार करून त्या मुलाचं काहीतरी सृजनशील काहीतरी पुढे येत होतं, तर मुलांना आता अवलंबून राहायची खूप सवय लागली आहे. म्हणजे जे मूल स्वतः काही करत होतं ते मूल म्हणतं थांब मी जरा यूट्यूबवर बघतो किंवा बघते हे कसं केलं आहे, हे कसं करतायत ते. मग ते पदार्थ बनवणं असेल किंवा काही कृती असेल, काही आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू असतील किंवा काहीही, अवलंबून राहण्याची सवय ही स्क्रीन टाईमने खूप वाढवली आहे. आणि त्याच्यातनं मुलं काही शिकली पण आहेत, काही तोटे पण आहेत. मगाशी मी म्हटलं तसं फायदे तोटे दोन्ही पण आहेत. म्हणजे परवाच एक पालक असं म्हणत होते की आमच्या गावामध्ये कुंपण कसं तयार करायचं, कुंपण कसं निर्माण करायचं, तर ते सुद्धा यूट्यूबवर बघतात आता. म्हणजे जे आधी स्वतःच्या हाताने किंवा काही बघून किंवा स्वतःच्या मनाने केलं जायचं, तर हे अवलंबून असणं हे सगळ्याच स्तरातल्या लोकांचं आणि सगळ्याच वयोगटातल्या लोकांचं झालेलं आहे. आणि याच्याच उलट खूप काही मुलं शिकलेली सुद्धा आहेत. म्हणजे ज्या घरांमध्ये करोनामुळे आजारपण आली किंवा काही जवळच्या लोकांचे मृत्यू झाले, तर तिथे मूल जितकं घाबरलं तितकंच वेगळ्या पद्धतीने या सगळ्या परिस्थितीला सामोरं जायला पण शिकलं. तर हे आपण शिक्षणात धरणार आहोत का? किंवा मला हा पण एक मुद्दा खूप महत्त्वाचा वाटतो की अनेक घरांमध्ये शाळा हे एक व्यक्त होण्याचं माध्यम होतं. अनेक मुलांना घरी मानसिक, शारीरिक, लैंगिक छळ होण्याचं प्रमाणसुद्धा आहे घरातल्याच जवळच्या व्यक्तींकडनं. तर या वेळेला शाळा हे एक मोठं साधन होतं त्यांना की तिथे शाळेतल्या शिक्षकांशी बोलणं आणि तिथे त्या मुलाला मानसिक, शारीरिक रिलीफ मिळणं. तर या सगळ्यामधनं ही 2 वर्ष गेलेली आहेत. आणि या 2 वर्षात जी काही मुलं शिकलेली आहेत तर ते खूप पुढच्या टप्प्यावरचं मुलं शिकलेली आहेत. याचा विचार जरूर शिक्षण म्हणून केला पाहिजे असं मला वाटतं. शाळा एक त्या इकोसिस्टीमचा भाग आहे, पालक आहेत आणि मुलं आहेत, म्हणजे 3 लोकांचं होतं. तर शाळा आणि पालक हे बऱ्याचशा ठिकाणी एकच झालं. शाळा घरातच, शिक्षक अवेलेबल नसल्यामुळं पालकच शिक्षक, हे जे ड्युअल रोल आहे आणि त्यांचे प्रत्येकाचे आमच्या भाषेत KRA वेगवेगळे आहेत. म्हणजे शिक्षक पालक होऊ शकत नाही, पालक शिक्षक होऊ शकत नाही. ह्याच्या एकत्रीकरणामुळे घोळ झाला का? घोळ असं म्हणता येणार नाही. कारण मुलांमध्ये काम करताना नेहमीच आपण असं म्हणतो किंवा ऐकतो की शाळेतल्या शिक्षकांनी पालक झालं पाहिजे आणि पालकांनी शिक्षक झालं पाहिजे.
तर याचा अर्थ काय की हे रोल म्हणजे शिक्षकसुद्धा पालक असतातच ना, म्हणजे आपण सगळेच एका अर्थाने पालकच असतो, समाजाचे पण पालकच असतो. तर याच्यामध्ये काही शिक्षक पालक होते आणि काही पालक शिक्षक होते. म्हणजे अनेक शिक्षकांनी पालकत्वाची भूमिकासुद्धा खूप छान पद्धतीने शाळा सुरू नसतानाही वठवलेली मी बघितली आहे. आणि पालकांना जेव्हा हा सगळा ताण आला, एका अर्थाने ताणच आला, कारण एकदम आदळलं ना सगळं. आणि खूप पालकांना असं होतं की तो एक रिलीफ मिळायचा की मूल शाळेत गेलं आहे, त्यामुळे शिक्षणाची जबाबदारी ही शाळेची आणि शिक्षकांचीच आहे, असं अनेक पालकांना आजही वाटतं. म्हणजे आपली पण त्याच्यामध्ये काही भूमिका आहे हे कळतच नाही. म्हणजे ह्याच्यात काही पालकांची चूक आहे असं नाही म्हणायचं मला, की हे तो अवेअरनेसच नसतो किंवा ते कळत नाही. आणि मग अशा वेळेला जेव्हा हे सगळं करून पण घ्यायचं आहे, तर याचा ताण नक्कीच आला पालकांना. कारण तो जो काही थोडा वेळ मुलं शाळेत असायची त्या काळामध्ये पालक स्वतःचा काहीतरी करू शकत होते, जे एकदम घरातच शाळा आली. आणि मग काही जणांकडे खूप शाळांनी पण खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलं की खूप उपक्रम मुलांना दिले नाहीत, खूप अभ्यास मुलांना दिला नाही. मुलकेंद्री जिथे विचार केला जातो शाळांमध्ये किंवा ज्या शिक्षकांनी केला, तर तिथे खूप काही मुलांना दिलं गेलेलं नाही. त्यामुळे ते पूर्ण करायचं बंधन पालकांना तितक्या अर्थाने नव्हतं. पण काही शाळांनी खूप अभ्यास दिला किंवा ते इतकं पूर्ण करायचं आहे. आणि मग संकल्पना पण स्पष्ट करायच्या, ते करून पण मुलाकडनं घ्यायचं आणि सगळं रुटीन डिस्टर्ब असताना मुलांच्या सतत मागे लागायचं. हा ताण मुलांना आणि पालकांना खूप आलेला होता मधल्या काळात. किंवा आत्ताही असं वाटतं की पालकांना ते सगळं करून घ्यायचंय, हा ताण खूप येतोय. आणि मग तो ताण किती कमी केला पाहिजे किंवा किती आपण प्रेशर घ्यायचंय हे पण पालकांनी ठरवायला हवं होतं. पण ते सगळ्यांनाच ते नाही जमलेलं. आणि मग तो अभ्यासाचा ताण असेल किंवा एकूण वागण्याचा ताण असेल, त्याच्याशी कसं डील करायचं ह्या गोंधळातच खूप जण होते. आणि त्यामुळे ते काही ठिकाणी परिस्थिती फारच चिघळली गेली, खूप अवघड होत गेलं. आणि तो ताण येणारच ना. म्हणजे जो शाळेची भूमिका होती किंवा जे शिक्षण शाळेत होतं तर ते घरी मला द्यायचंय, तर त्याला मी सक्षम आहे का? म्हणजे शिक्षकाला काहीतरी ट्रेनिंग दिलं जातं ना, तसं ट्रेनिंग पालकांना एकूणच पालकत्वाचं नाही मिळत आपल्याकडे. असं काही संस्था नाही आहेत की तुम्हाला पालक व्हायचं आहे का, तर तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत हे शिकावं लागेल, कौशल्य शिकून घ्यावं लागेल. मुलांचा अभ्यास घ्यायचा तर हे कौशल्य शिकून घ्यावं लागेल. मुलांशी वागायचं कसं तर हे कौशल्य शिकून घ्यावं लागेल. अशी काही व्यवस्थाच आपल्याकडे नाही आहेत. आणि त्या ह्याच्यात भर अशी पडली की अभ्यास पण आपणच करून घ्यायचा आहे. आणि हे झालं परत शिक्षित पालकांमध्ये. जे पालक अशिक्षित आहेत किंवा खूप वस्ती पातळीवरच्या पालकांनी आपल्या मुलांना सगळं छान आलं पाहिजे म्हणून इंग्लिश मिडियममध्ये घातलेलं आहे, त्या पालकांनाच ती भाषा येत नाही आहे. किंवा काही पालक अगदी अशिक्षित आहेत, अर्धशिक्षित आहेत, त्यांना तो अभ्यासच कळतच नाही आहे. तर तिथे त्यांनाच काही माहिती नाही, येत नाही आहे, तर ते मुलांना काय शिकवणार? पण त्यांना असं वाटतं की अभ्यास केला पाहिजे, ते काही मला माहिती नाही, तू केलं पाहिजे. पण मग मुलांना ते शाळेतनंही तितकं मिळालं नाही काही शाळांच्या बाबतीत, आणि पालकांकडनंही काही नाही. तर ते मूल खूप गोंधळलं. आणि मग मला काही येतच नाही आहे म्हणून करायचं नाही म्हणून परत येत नाही. हे सगळं दुष्टचक्र निर्माण झालं मधल्या काळामध्ये काही मुलांच्या बाबतीत. आणि मग ते पालकांना पण अवघड जातं की काही येत नाही. आणि मग जेव्हा परीक्षा आल्या एकदम की 2 वर्षाचा गॅप होता आणि मग काही जणांनी ऑफलाईन परीक्षा घेतला, काही जणांनी ऑनलाईन परीक्षा घेतला. आणि आपल्याकडे अजूनही मी जसं म्हटलं तसं जीवन शिक्षण मोजायचं काही साधनच नाही आहे ना आपल्याकडे. पण इथे आहे परीक्षा नावाचं. मग परीक्षेत काय दिसलं, मार्क कुठे दिसले, शेरा काय मिळाला, यांनी काही पालकांची खूप एन्झायटी वाढली. अरे मूल म्हणजे खूप मागे आपलं, आता कसं करायचं? तर असंही बऱ्याच पालकांना वाटलं. ज्याचा आता ओझरता उल्लेख झाला की एकतर परीक्षा लिहिता येत नाही किंवा जे परीक्षेसाठी लागणारी कौशल्य ती डेव्हलप झालेली नाही. कदाचित बाकी सगळी जास्त डेव्हलप झाली, पण परीक्षेसाठीची कौशल्य डेव्हलप झाली नाहीत. आणि दुसरं 6, 7, 8 तास एका जागी बसणं हेही कौशल्य म्हणायचं का मला माहीत नाही काय म्हणतात त्याला, तेही नाही.
ह्या 2 प्रश्नांभोवती बऱ्याचशा सगळ्या या संदर्भात काम करणाऱ्या लोकांचा प्रश्न येऊन थांबतोय. तर तुमचा अनुभव या दोन्हीबद्दल काय आहे आणि त्याला काय उत्तराची दिशा दिसते? एकाग्रता वाढवणं हे परत या सगळ्या परिस्थितीमुळे झालं किंवा ऑनलाईन शाळांमुळे मुलांना सलग बसणं का खूप मुलं व्हिडिओ ऑफ करून त्यांचे चॅटरूममध्ये हे करायची किंवा काही जण जेवायचे खायचे. म्हणजे मी जे म्हटलं की चौकट सगळी बदलली, तर ती चौकट परत पूर्वपदावर आणायला मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि तो परत पुन्हा माझा मुद्दा कायम असाच की तो अवकाशच दिला पाहिजे. पटकन हे होणारं नाही आहे, कारण मुलांना 6-7 तास एका जागी बसण्याची आता काही मुलांना शिक्षाच वाटणार आहे. म्हणजे सामाजिक स्तरावर विचार करताना मित्र भेटणार आहेत, आवडते शिक्षक भेटणार आहेत, शाळेत पुन्हा जायला मिळणार आहे, व्हॅनमधून म्हणजे व्हॅन किंवा बस किंवा रिक्षा हे एक स्वतंत्र विद्यापीठ आहे मुलांना शिकण्याचं, कारण तिथे सगळ्या वयोगटातली मुलं असतात आणि मग खूप काही कानावर पडत असतं, मूल शिकत असतं. तर हे सगळं परत नव्याने सुरू होणार आहे. त्यामुळे मुलांना ती उत्सुकता आहेच आहे की आता नवीन परत त्या वातावरणात आपल्याला जायचं आहे आणि शिकायला मिळणार आहे, खेळायला मिळणार आहे, समवयस्क मुलामुलींबरोबर गप्पा मारायला मिळणार आहेत. तर हे सगळं होणारच आहे, पण त्याबरोबर आपल्याला सलग बसून अभ्यास करायचा आहे, म्हणजे शिकायचं आहे. जी ऑनलाईनला मुभा होती की व्हिडिओ बंद केला तरी चालत होतं आणि आपण काही केलं तरी चालत होतं, इथे आता नाही आहे. आता आपल्याला समोर लक्ष देऊन ऐकायचं आहे, बसायचं आहे. तर ही बैठक आणि एकाग्रता ही कमी झालेली आहे. तर ती पटकन असा ड्रास्टिक चेंज नाही होणार आहे. तर त्याच्याशी हळूहळूच म्हणजे घरीच थोडा वेळ वाढवणं, पालकांनीसुद्धा, ज्या पालकांना शक्य आहे, वेळ देणं शक्य आहे, तर त्यांनी हळूहळू ती बैठक वाढवणं. आणि समजा शाळेच्या लेवलवर ते होत नसेल तर तो थोडा अवधी देणं की हो हळूहळू होईल आहे सगळं, परत पूर्वपदावर हळूहळू येणार आहे. तर याच्यातला हळूहळू हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो पालकांनी खरंच ती स्पेस घ्यायला हवी आहे, कारण सगळं बदलणार नाही आहे, हळूहळू सगळं होणार आहे. आणि मग हळूहळू होण्यासाठीचा संयम माझ्याकडे मी वाढवणं हा खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण एकूणच सध्या विचार केला तर सामाजिक स्तरावरचाच पेशन्स हा खूप कमी झालेला आहे. जेव्हा आपण सिग्नल रेड असताना सुद्धा किंवा पिवळा असताना जोरात गाडी चालवतो, रेड सिग्नल असतानाही मागणं आपल्या टॅट्या टॅट्या वाजवले जातात हॉर्न्स, किंवा आपण रेड सिग्नल असतानाही सिग्नल तोडून पुढे जातो, किंवा आपण जर 3-3.5 तासांचा सिनेमा आधी बघत असू तर आपल्याला आता नाही शक्यच नाही. म्हणजे हे जर आपलं काळानुसार वयानुसार आपल्यात बदल झालाय तर मुलांमध्ये तर हा नक्कीच होणार आहे ना. तर मग ते समजून घेणं हे आवश्यक आहे. त्यामुळे ते प्रेशर स्वतःलाही न देणं, मुलांना न देणं आणि शाळेवर नाही देणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आता आपल्याला समन्वयाची भूमिका नक्की घेतली पाहिजे पालक आणि शिक्षक म्हणून, की माझं मूल कशा बाबतीत कमी वाटतंय, त्याच्यात मी काय केलं पाहिजे, ना की प्रत्येक वेळेला समोरच्याकडेच सगळी बोटं दाखवून तुमचं हे चुकतंय किंवा तुम्ही हे करायला पाहिजे, किंवा माझंच चुकतंय आणि मी काय करायला पाहिजे, किंवा माझं मूलच चुकतंय तर कसं होणार. तर ह्या सगळं असं न करता हे जे झालेलं आहे ते आपल्याला हळूहळू पूर्वपदावर आणायचे. मग त्यासाठी आपण काय काय करायचे, तर हा विचार आपण सगळ्यांच्याच बाजूनी करणं खूप गरजेचं आहे, शाळा म्हणून, शिक्षक म्हणून, मूल म्हणून आणि आपण स्वतः पालक म्हणून. आणि यासाठी मला असं वाटतं की जिथे जिथे सोसायट्या आहेत, जिथे जिथे वस्ती पातळीवर सुद्धा जिथे थोडा अवेअरनेस आहे, अशा काही पालकांनी एकत्र येऊन असे गट तयार करणं. आणि तिथे मग कुठे समजा आता एखादी सोसायटी असेल आणि तिथले 2-3 पालक एकत्र आले की मी कुठला विषय घेऊ शकतो, मग रोज आपण गप्पा मारू, रोज काही ॲक्टिव्हिटी घेऊ आणि मग कधीतरी आपण अभ्यासाचं पण आठवड्यातनं 2-3 दिवस बोलूयात. मग माझीच मावशी किंवा माझ्याच ओळखीची काकू काहीतरी हे करते तर तिथे तो थोडासा रॅपो पण होईल. म्हणजे मला असं वाटतं की फक्त शाळा आणि फक्त शिक्षक आणि फक्त पालक असं न करता सामाजिक पालकत्व म्हणून आपण काही मॉडेल समोर ठेवू शकतो का, याच्यावर काही काम करू शकतो का, असा काही जणांनी नक्की विचार करावा. की माझ्या हातात आत्ता थोडा वेळ आहे किंवा मी थोडा वेळ काढू शकतो किंवा शकते, तर मग माझ्याच जवळच्या मुलांसाठी याचा काय उपयोग करता येईल.
कशा पद्धतीने हे सगळं हळूहळू पूर्वपदावर येण्यासाठी माझी काय भूमिका असू शकेल, असा काही जर जागरूक लोकांनी विचार केला. खूप घरांमध्ये आजी आजोबा आहेत, त्यांना मोकळ्या वेळाचं करायचं काय सगळ्या, कारण आता काय होणार आहे, इतके दिवस सगळे एकत्र होते आणि आता सगळे बाहेर असणार आहेत. त्यामुळे जे घरात राहतात, काही गृहिणी असतील किंवा काही आजी आजोबा असतील, तर मग आपल्या फावल्या वेळाचा किंवा मोकळ्या वेळाचा आपण काय पद्धतीने वापर करू शकतो. आणि असं असतं की जेवढा आपण देतो, जेवढा विचार करतो, म्हणजे देण्याची जर आपली भूमिका असेल की मी काही दायित्व निभावू शकतो का, माझी काय भूमिका आहे एक समाज घटक म्हणून, मग ते वंचित घटक असेल किंवा त्या सगळ्यांबद्दल माझी काय भूमिका असेल, असा जर विचार केला काही लोकांनी आणि तसे काही छोटे छोटे गट प्रत्येक भागात जर तयार झाले, तर मग मला असं वाटतं की मानसिक समस्यासुद्धा काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल. की मोकळ्या वेळाचं करायचं काय म्हणून तो वेळ अंगावर आल्यानंतर जे काही सगळं नैराश्य किंवा असं येतं, तर मला काहीतरी आज किंवा उद्या काहीतरी करायचं आहे, मग त्याने मी काय काय करू, काय वाचू, काय ऐकू, काय कुणाशी बोलू, तर याच्यातनं ते एंगेज राहण्याचा काळ पण वाढतो. आणि मग नवीन काहीतरी मला करायचं आहे याचा एक उत्साह येतो, मी काहीतरी छान करतीये याचा एक आत्मविश्वास येतो. तर असे काही छोटे छोटे गट त्या ठिकाणी निर्माण झाले तर मुलांना मदत होईल या सगळ्या शिक्षणासाठी किंवा शाळेत जाऊन बसण्यासाठी. आणि मग काही अडचणी असतील तर त्या अडचणी पण ऐकून घेतल्या जातील. ही सगळी प्रोसेस खूप लॉंग प्रोसेस आहे आणि तो मला फार इंटरेस्टिंग वाटलं की संयम ठेवायला लागणार आहे. तुम्ही बरीचशी उत्तरं दिलीत की पालकांच्या पातळीवरती काय करता येईल. तरीसुद्धा एक शेवटचा प्रश्न हाच आहे की हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही की सोसायटीतल्या लोकांना एकत्र करा आणि काहीतरी करा किंवा हे सगळं समजून घ्या. तर इतक्या वर्षाच्या तुमच्या वेगवेगळ्या पालकांसोबतच्या इंटरॅक्शनमधून तुम्ही आत्ता जे आमचा थिंक बँकचा व्ह्युअर असेल की जो पालक आहे, त्यांना काय गोष्टी सांगाल की जे त्यांच्या लेवलला पटकन छोटे छोटे बदल असतील किंवा छोटं छोटं एक्झिक्युशन असेल जी ही सगळी प्रोसेस सोपी करू शकेल. शिक्षणाची एकूणच आता जे काही कोपअप करायचं आहे त्यांच्या पाल्याच्या दृष्टीनं त्याची. तर आम्ही अभ्यास मंडळात एकदा एक विषय केला होता की मी पालक म्हणून माझा संयम कसा वाढवला, माझा पेशन्स कसा वाढवला. आणि त्याच्यावर तेव्हा ऑफलाईन होती कार्यशाळा आणि अनेक पालकांनी खूप चांगले चांगले मार्ग सुचवले, काही उपाय सुचवले. तर मला असं वाटतं की असे समविचारी गट असतील तर तिथे चर्चा करणं आणि मग छोट्या छोट्या गोष्टींचं असेल, समजा मी आता मगाशी सिग्नलचा मुद्दा म्हणला तर त्याच्यावर मी माझा पेशन्स कसा वाढवू शकतो. किंवा मला असं झालं की सिग्नलच्याच बाबतीमध्ये कुमारवयीन मुलं पटकन सिग्नल तोडून पुढे जातात असं खूपदा, आणि माझी खूप चिडचिड व्हायची, अरे काय आहे मुलांना इतकं कसं कळत नाही, की जरासुद्धा काही भान कसं नसतं, एवढं काय कसं कळत नाही, ती माझी चिडचिड व्हायची. पण एक मी कार्यशाळा केली होती ज्याच्यामध्ये कुमारवयातले मुलांच्या मेंदूमध्ये काय काय बदल होतात आणि मग का मुलं अशी वागतात. तर हे सगळं जेव्हा मला कळलं का वागतात हे जेव्हा मला कळलं तेव्हा ती माझी चिडचिडच थांबली, कारण मला कारण कळलं त्याच्या मागचं. तर तसं अशी कारणं जर आपण शोधली आणि समजा आपल्याला ती शोधता येत नाही आहे तर कुणाची मदत घेतली तर असं नक्की करावं. म्हणजे आता मूल आपलं इतके तास शाळेत जाणार आहे तर संवाद हा मला खूप महत्त्वाचा वाटतो. कुटुंब चर्चा मला खूप महत्त्वाच्या वाटतात, ज्या सगळ्या वयाच्या लोकांबरोबर कुटुंबाबरोबर करता येतात, शाळेबरोबर करता येतात, शिक्षकांबरोबर करता येतात. म्हणजे सतत ती भीती, नैराश्य, राग या ज्या भावना जास्त वाढीस लागलेल्या आहेत तर त्याच्याशी डील करताना मला असं वाटतं की पालकांनी थोडा आपलं पण अभ्यास वाढवणं गरजेचं आहे. थोडं समाजात जे समाजात मिसळू शकत नाहीत त्यांनी मिसळणं गरजेचं आहे. आणि संवाद हा जो आहे तो स्वतःशी संवाद पण तितकाच महत्त्वाचा आहे की मी एखादा प्रश्न समोर आल्यानंतर मी याच्याशी माझा सेल्फ टॉक काय असतो, मी काय बोलते, कुठलाही प्रश्न समोर आला जो स्वतःचा असेल, इतरांचा असेल, इतरांच्या वागण्याचा असेल किंवा काही समस्या आली असेल रोजच्या आयुष्यातली, तर तेव्हा माझा स्वतःशी संवाद काय असतो तर तो महत्त्वाचा आहे की मी याच्याकडे कसा बघतोय किंवा बघते, किंवा याला वेगळ्या पद्धतीने पण डील करता येऊ शकतं का, वेगळा विचार पण करता येऊ शकतं का. तर अशी समुपदेशनाची अनेक प्रशिक्षणं आहेत तर ती प्रशिक्षणं घेणं पण
आवश्यक आहे आत्ता ह्याच्यामध्ये. तुम्हाला जर मदत लागत असेल काउन्सिलरची किंवा आपल्याकडे आपण ताप आला की कसं डॉक्टरांकडे जातो तसं मानसिक ताप आल्यावर पण गेलं पाहिजे. तर अशी मदत पण डॉक्टरांची घेतली पाहिजे आपण. तर ही मदत घ्यायला जाताना आपण अरेच्छा काय म्हणतील लोक पुन्हा, किंवा मी काय अजूनही खूप असं बोललं जातं की सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे काय वेडा आहे का तो किंवा वेडी आहे का, तर असं नाही आहे. तर ती मदत घेतली पाहिजे. आपल्याला जर ते हँडल करता येत नसेल तर बोललं गेलं पाहिजे नक्कीच की मला असं असं होतं आहे, तर पोचवता पण आलं पाहिजे आपल्याला. तर ते आपण इतर समवयस्क पालकांशी बोललं पाहिजे, तशी प्रशिक्षित लोकांची मदत घेतली पाहिजे. मुलांसोबतचं काही असेल तर प्रत्येक वयोगटाच्या मुलांशी आपण नक्कीच संवाद साधू शकतो, तो संवाद साधला पाहिजे. शाळेच्या पातळीवर शिक्षणाच्या बाबतीत काही असेल तर तो चांगला संवाद झाला पाहिजे, हेल्दी, म्हणजे आरोप प्रत्यारोप असा नाही किंवा गिल्ट घेऊनचा संवाद नाही, तर तो चांगला मनमोकळा संवाद झाला पाहिजे. तर संवादाच्या पातळीवर प्रश्न नक्की सुटू शकतात. स्वतः प्रशिक्षण घेऊन प्रश्न सुटू शकतात. खूप चांगलं वाचन, म्हणजे मला असं खूपदा असं जाणवलं की खचलेल्या स्थितीमध्ये जेव्हा आपण वेगवेगळ्या परिस्थितीतनं माणसं कशी संघर्ष करत पुढे गेली ही जेव्हा आत्मचरित्र किंवा चरित्र आपण वाचतो तर त्याची खूप आपल्याला मदत होते. त्यामुळे आपलं वाचनाचा वेळसुद्धा रोजचा वाढवला पाहिजे. आणि मग स्क्रीन टाईमचा वापरच करायचा तर तो चांगला हेल्दी कसा केला पाहिजे, ठराविक वेळ ठरवून आपण रात्री एकत्र येऊन काय केलं पाहिजे, कुठली गोष्ट एकत्र येऊन बघितली पाहिजे, त्याच्यावर चर्चा केल्या पाहिजेत. तर हे पण नक्की आपण सुशिक्षित किंवा सगळ्याच पालकांनी विचार केला पाहिजे. हे सगळ्यांपर्यंत नाही पोहोचणार, पण जे पालक विचार करतायत, जे हे बघतायत, त्यांनी तरी नक्कीच हा विचार केला पाहिजे की कुटुंब चर्चा पण खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आठवड्यातनं कुटुंब चर्चा झाल्या, 2-3 दिवसातनं झाल्या, महिन्यातनं झाल्या तर त्याचा नक्की उपयोग होतो पालक म्हणून असं वाटतं. त्यामुळे चांगलं ऐकणं, चांगलं वाचणं, कार्यक्रमांना वेगवेगळ्या मुलांना घेऊन जाणं, मग मुलांना ते सगळं बघणं, अनुभव देणं, तर हे जाणीवपूर्वक करायच्या अनेक गोष्टी आगामी काळात आपल्याला जास्त प्रयत्नपूर्वक कराव्या लागतील. आणि वेळेचं नियोजन, म्हणजे हे करू का ते करू असं जे सगळं होतं तर कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला करायच्यात. आणि खूप सगळं करून येणारा थकवा पण आहे ना, म्हणजे आता पालक खरंच थकलेले आहेत. म्हणजे मला अभ्यास मंडळाच्या चर्चांमधून जाणवतं की आधी एखादा विषय एखादी समस्या किंवा एखादा विषय उपस्थित केला अभ्यास मंडळामध्ये तर प्रचंड चर्चा व्हायची किंवा काही कार्यक्रम जाहीर केले तर त्याला प्रतिसाद मिळायचा. तर या काळामध्ये जाणवते, अलीकडच्या काळामध्ये इतका थंड प्रतिसाद आहे की म्हणजे माझा जेव्हा एक गट होता तर तेव्हा सगळेच्या सगळे जवळपास बोलायचे, भरपूर चर्चा व्हायची. आता 25 गट आहेत वेगवेगळ्या वयोगटांचे, तरीसुद्धा अगदी 7-8 जण त्या चर्चांमध्ये सहभागी होतात, कारण पालकसुद्धा एकूण खूप थकलेले आहेत. तर तो थकवा घालवण्यासाठीचं खंबीर होणं, मानसिक ताकद गोळा करणं आणि आपलं आरोग्य पण मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य जपणं, तर या सगळ्या पातळ्यांवर आपण दमछाक न करून घेता परत सगळंच मला साध्य करायचं आहे असं न करता हळूहळू एकेका ह्याच्यावर काम करत पुढे जाणं आणि मग त्यासाठी लागली तर मदत घेणं, संवाद करणं, कुटुंब चर्चा करणं, हे सगळं करावं असं मला वाटतं. ही खूप इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आहे. तुमचे खूप आभार की या सगळ्या सिरीजमध्ये नक्की पालकांना काय वाटतंय आणि खरं तर ते या सगळ्याच्या मध्ये आलेले आहेत सँडविच झाल्यासारखं. तर त्यांची बाजू आणि त्यांचा पर्स्पेक्टिव्ह तर समजलाच, पण त्यांनी काय करायला हवं हेही एकदम प्रॅक्टिकली समजलं. त्यामुळं थिंक बँककडून तुमचे खूप खूप आभार. पुन्हा नक्की भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.